नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवीसाठी उपवास केला जातो. देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे. तिचा महिमा अनन्यसाधारण आहे. ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते. शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच घरांमध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते. चंद्रघंटा मातेची आराधना करताना विधीनुसार मातेची पूजा करा. तसेच पूजेच्या वेळी व्रतकथेचा पाठ अवश्य करा. एकेकाळी महिषासूर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती. देवांनी दिलेल्या अपार शक्तींमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता आणि उन्मत्त झाला होता. तो आपल्या सत्तेचा आणि शक्तीचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. या प्रयत्नात त्याला जवळपास यश आले. त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले. खुद्द राजा इंद्रही काळजीत पडला. महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते. त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची मदत मागितली. ब्रह्माजी म्हणाले, सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही. त्यासाठी आपल्याला सर्वांना महादेवांचा आश्रय घ्यावा लागेल. त्यावेळी सर्व देव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलासात महादेवांकडे पोहोचले. राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली. इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले, महिषासूर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे. याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल. त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले. हे तेज म्हणजेच ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रकट झाली. या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाली. त्यावेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले. भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र दिले. इंद्राने घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली. त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले. पण म्हणतात ना की सत्यापुढे असत्य कधीच जिंकत नाही. या युद्धात महिषासूर देवी पुढे टिकू शकला नाही. त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले. तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली. प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवी आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते. तसेच सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते. त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करतात. चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं, म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा असे म्हणतात. चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे 10 हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा 5वा हात अभय मुद्रेमध्ये राहतो. मातेची पूजा कशी करावी? देवी चंद्रघंटांची मूर्ती आणि फोटोला एका पाटावर ठेवा. यानंतर विधिवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी चंद्रघंटांच्या साधनेसाठी ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरतीही करू शकता. देवी चंद्रघंटांची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहतं. तसेच वैवाहिक जीवन आणि विवाह संबंधित समस्या सुटतात. तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होऊ शकतो.
अशाच आपल्या नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.